हाय हॅलो नमस्कार राम राम. उद्योजक कट्ट्यावर तुमचं स्वागत. मी अजय कवटिकवार. आज जे गेस्ट आपल्या कट्ट्यावर आलेले आहेत त्यांची कुठली एका वाक्यात ओळख करून देणं हे काही संयुक्तिक होणार नाही. ते उद्योजक आहेत, ते लेखक आहेत, ते सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहेत, ते 2 शाळांचे संचालक पण आहेत. त्यामुळं या विषयावर बोलण्यासाठी त्यांच्यासारखा अधिकारी व्यक्ती मला वाटतं कोणी नाही. सोशल मीडियावर तुम्ही त्यांचं नाव ऐकलंच असेल. अर्थातच मी बोलतोय सागर बाबर सरांबद्दल. सर, तुमचं खूप खूप स्वागत. थँक्यू, धन्यवाद. या कट्ट्यावर आपण कायम चर्चा करतो उद्योग, विश्व, बिझनेस, स्टार्टअप्स, नवीन मुलं या सगळ्या क्षेत्राबद्दल. आणि याच क्षेत्रातले ज्यांना आपण भीष्म पितामह म्हणून अशी व्यक्ती म्हणजे आदरणीय रतन टाटा. नुकतंच त्यांचं निधन झालं. मला वाटतं त्यांना श्रद्धांजली वाहून आपण या पॉडकास्टची सुरुवात करूया. तुम्हाला पण त्यांच्याबद्दल काही आठवणी असतील, काही सांगायचं असेल तर नक्की तुम्ही. मला काय वाटतं, टाटाजींचं सगळ्यात महत्त्वाचं, आपण कधीच छत्रपती शिवाजी महाराजांना पाहिलं नाही. त्यांच्यासारखा एक बिझनेसमध्ये अवतार म्हणलं तर चालेल आपण त्यांना. म्हणजे एवढी मोठी कीर्ती आहे त्यांची. म्हणजे एक्झॅक्टली म्हणजे समाजासाठी काम करणं, सगळं त्यांच्यासाठी, प्राण्यांसाठी, समाजासाठी, बिझनेसमॅनसाठी, एम्प्लॉईजसाठी. म्हणजे आय डोंट थिंक की छत्रपती शिवाजी महाराजांनंतर एवढी समाजाची जी ना त्यांना एक नेक्स्ट लेवलला नेण्याची जी ओढ आहे ना ती कोणात नसेल. म्हणजे वी आर लकी आपल्या ह्या याच्यात येऊन गेले ते. खरं आहे. आय थिंक सगळ्यांनी त्यांच्याकडनं प्रेरणा घेतली पाहिजे. आणि मला त्यांची जी एक गोष्ट, म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत आणि गेले काही दिवसात तर बऱ्याच गोष्टी बाहेर येत आहेत त्यांच्या चांगल्या चांगल्या, पण मला जी कायम आवडते ती म्हणजे तुम्हाला ती माहिती आहे की त्यांना UK खूप मोठा एक अवॉर्ड मिळणार होता. ती गोष्ट म्हणजे दिस इज नेक्स्ट लेवल. म्हणजे तुम्हाला UK एका राजाकडून एवढा मोठा अवॉर्ड मिळतोय आणि फक्त तुमचा कुत्रा आजारी आहे म्हणून तुम्ही UK जात नाही आहे. म्हणजे आपल्याला आजकाल सगळ्यांना फेम पाहिजे, अवॉर्ड्स आणि हे सगळे पाहिजे, आणि हा माणूस असा की म्हणतो नाही मला नको, म्हणजे मला कुत्र्याबरोबर राहायचं, त्याला बरं नाही. काय लेवलचं कम्पॅशन आणि हे असलं पाहिजे ना. आणि त्यानंतर ज्या राजांनी कमेंट केलं त्यांच्याबद्दल की म्हणे ते अवॉर्ड घ्यायला नाही आले ना, आय एम फिलिंग मोर प्राऊड अबाउट हिम अँड ही इज द रिअल मॅन. म्हणजे आय थिंक ते प्रेरणा आपण सगळ्यांनी घ्यायला पाहिजे. आणि छान गुड आपण त्याच्यावर स्टार्ट. म्हणजे प्रामाणिकपणा, सचोटी या सगळ्या मूल्यांना धरून राहून उद्योग किती मोठा वाढवता येतो हे टाटांनी खरं म्हणजे सगळ्यांसाठीच खूप प्रेरणादायी आहे. सर, तुम्ही गेली अनेक वर्ष म्हणजे उद्योग, तुमची सॉफ्टवेअर IT कंपनी आहे, तुम्ही शाळा पण रन करता, अनेक उपक्रम करता, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही उद्योजकतेची प्रेरणा तळागाळापर्यंत पोहोचवता. हजारो मुलांशी, शेकडो मुलांशी संपर्क येतोय, खूप मोठं नेटवर्क वाढतं आहे. कसा आहे तुमचा अनुभव? काय लोकांमध्ये ऊर्जा आहे आत्ता सध्या? पर्सनली मला आत्ता कळतं आहे, राईट. म्हणजे आपण जे म्हणतो ना बिझनेसमॅन म्हणजे का, त्याला महत्त्व काय आहे ऑन्टरप्रेनर्सला? कारण ते जॉब क्रिएट करतात है ना, म्हणजे वेल्थ क्रिएशन करतात, राईट. तर तुम्ही बघा, माझा जो अनुभव आहे आत्ता, म्हणजे शाळेपासून, जॉब केल्यापासून, मग स्वतःची शाळा, मग स्वतःची कंपनी आणि जगभरात त्याचा विस्तार. पण जेव्हा मी जॉब करायचो ना तेव्हा मी स्वतःचा विचार करायचो. मी, माझी फॅमिली, माझी गाडी, माझं घर, राईट. आता मी जेव्हा बिझनेस करायचो, म्हणजे आजही तो बिझनेस करतो, तेव्हा मी माझ्या एम्प्लॉईजचा विचार करायचो की त्यांची सॅलरी कशी होईल, त्यांची घरं होतील का, त्यांचं चांगलं लग्न होईल का, है ना, त्यांचा ग्रोथ म्हणजे माझा ग्रोथ. पण ही जी माझी आता तिसरी स्टेज आहे ती सोशल मीडियामध्ये मी आलो आणि इन्फ्लुएन्सर, म्हणजे त्याच्यामध्ये मी लाखो लोकांवर इम्पॅक्ट करतो, राईट. म्हणजे मला आता ही स्टेज इतकी आवडती आहे. तर मला काय म्हणायचं, माझं जे लर्निंग आहे सगळं स्वतःचा विचार न करता, जर तुम्ही तुमच्यापेक्षा अजून 5 लोकांचा विचार केला की त्यांना तुम्ही कसं सेटल कराल, त्यांचा बिझनेस कसा करून द्याल, किंवा त्यांना जॉब कसा कराल द्याल, है ना, तीच आपल्या महाराष्ट्राला गरज आहे. आणि माझी हीच लर्निंग आहे. म्हणजे जर समरी सांगायचं झालं
आय थिंक आपण सगळे काहीतरी देणं लागतो. पैसे तर कमवायचेच डेफिनेटली, पण काहीतरी देणं लागतो. त्या कॉजसाठी काम करायला पाहिजे. अगदीच तुम्ही जे म्हणालात म्हणजे हा तुमचा प्रवास आयपासून मीपासून ते आम्हीपर्यंतचा हो. असा आहे. तोच मला हे करायचं आहे की जे तुम्ही मनात आणलं तर आपण काय करू शकतो हे दाखवून दिलं असा तुमचा प्रवास आहे. म्हणजे एका ग्रामीण भागाची पार्श्वभूमी, शाळेत पण फार असं काही चमकदार कामगिरी नव्हती, नंतर अपयशातलं सतत येणारं अपयश व्यवसायातलं, असं हे करत आज तुम्ही एक IT कंपनी स्थापन केली आहे, मोठी 2 शाळा तुम्ही रन करताय, जगभर आता व्यवसाय वाढतोय. हा प्रवास तुमचा कसा झाला? मला वाटतं जेव्हा आपण स्टार्ट करतो ना, तेव्हा असा काही विचार करत नाही की मोठं करायचं आहे, काही नाही. इट इज अ जर्नी, येस. है ना. एकच वेगळं जे मला वाटतं एखादा ऑन्टरप्रेनर करतो जसं मी, की तो डिसिजन घेतो काहीतरी स्टार्ट करायचं. तिथेच फरक आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही स्टार्ट करता ना, तेव्हाच तुम्ही जिंकता. तुम्हाला ते स्टार्ट करणं जरुरी आहे, राईट. तर माझा जो प्रवास होता, आय एम लकी की मी त्यावेळेस डिसिजन घेतलं. UK असताना, लंडनमध्ये असताना, सगळं चांगलं असताना डिसिजन घेतलं जॉब सोडायचं. आणि ते डिसिजन फार महत्त्वाचं ठरलं. आणि त्याच्यानंतरचाच हा प्रवास आहे. प्रवासाबद्दल जर विचारलं तर सोपा नव्हता आणि नाही आहे अजून पण. म्हणजे आज म्हटलं तरी काहीतरी इश्यू आहेत कंपनीत, म्हणजे काहीतरी चॅलेंजेस असतातच. तर हा प्रवास बिलकुल सोपा नव्हता. पण एक जे होतं ना की एक ॲटिट्यूड असतो ना की बाबा की नाही काही झालं तरी आता आपण स्वतः नाही आहे, आता आपल्याकडे 100 लोकांची 150 लोकांची जबाबदारी आहे, त्यांची सॅलरी व्हायला पाहिजे, कारण त्यांचे EMI आहेत, त्यांचं काय आहे, ते तुम्हाला काय मोटिवेटेड ठेवतं. तर मला वाटतं सुरुवात म्हणजे जे मला वाटतं बेस्ट डिसिजन वॉज टू स्टार्ट आणि त्या मायाजाळातनं निघणं है ना. दॅट वॉज द बेस्ट डिसिजन. आणि नंतर कसं काय माहीत नाही, पण लोक भेटत जातात, हेल्प होत जाते, फायनान्स मिळत जातो, पैसे मिळत जातात. फक्त तुम्हाला तिथं उतरायला लागतं आणि ते चालू करायला लागतं. तर माझा प्रवास म्हणला तर एकदम सोपा आहे. मी असा काही मोठा विचार कधीच केला नाही स्टार्ट करताना. पण इट वॉज लाईक आपल्याला काहीतरी करायचं आहे, जॉब क्रिएट करायचे, बिझनेस करायचे, पैसे कमवायचे भरपूर. ऑल दॅट वॉज द. सर त्याच्यातच मला एक विचारायचं की हा जो ट्रिगर असतो ना, म्हणजे लहान असताना की हा काही करेल की नाही, हो, हे आईवडिलांना आणि मित्रांनाही शंका, हो, स्वतःला पण ते आपले प्रश्न असतात. हे असताना असा ट्रिगर केव्हा असतो, म्हणजे ज्याला शिफ्ट म्हणतो ते, की सगळे म्हणतात यार हा काही करेल की नाही, असं असताना ती झेप घेणं, त्याबद्दलचा विचार करणं, ही जी प्रोसेस आहे ना ती थोडी तुम्ही सांगा. डेफिनेटली. म्हणजे माझ्या मते आज आपल्या महाराष्ट्रातलं म्हणजे यंग जी मुलं आहेत सगळ्यांच्या मनात हा विचार आहे. अनफॉर्च्युनेटली महाराष्ट्रामध्ये जी आपली मराठी कम्युनिटी आहे ती बिझनेस बॅकग्राऊंडमधून येत नाही, त्यामुळे काही रोल मॉडेल नाही आहेत. त्यामुळे घरच्यांचं काही चुकतं आहे असं नाही आहे, पण घरच्यांकडून पण सपोर्ट नाही आहे. आणि चला सपोर्ट जाऊ दे, पण निगेटिव्हच आहे. म्हणजे काय, तू काय करू शकणार नाही, तुला हे येणारच नाही, तुझं हे कामच नाही, है ना. ही सुरुवात आहे. मित्रांपासून असो, काही काही मित्र चांगली पण असतात, पण घरी तर डेफिनेटली हा इश्यू आहे. कारण त्यांची चुकी नाही, कारण त्यांनी पाहिलंच नाही ना, त्यांनी हे रोल मॉडेल्स पाहिलेच नाही. त्यांनी काय पाहिलंय की तुम्ही सरकारी जॉब लागला तर सेटल, तुम्हाला IT जॉब लागला तर सेटल, है ना. हेच त्यांनी पाहिलेलं आहे. बिझनेस हा पाहिलंच नाही आहे. आणि त्यामुळे तुमचा हा प्रश्न जो आहे की अशा तुमच्या परिस्थितीत डिसिजन कसं घ्यायचं आणि बाहेर कसं पडायचं याच्यातनं, राईट. तर माझी स्टोरी जी आहे मी बऱ्याच वेळा सांगतो, पण काहीतरी तुम्हाला एक रोल मॉडेल पाहिजे, ठीक आहे, फॉर शुअर. आणि काहीतरी एक ट्रिगर असतो, ठीक आहे. तो माझा ट्रिगर जो आहे मी बऱ्याच वेळा जो सांगितला, जे माझे दाजी होते, त्यांची कंपनी होती आणि त्यांनी जेव्हा ती एक गोष्ट सांगितली मला की बाबा हे बघ काय होणार आहे, जॉब सोडल्यावर काय होणार आहे जास्तीत जास्त, है ना, तू जिवंत तर राहणार आहेस ना. म्हणजे आपले पूर्वज जेव्हा लढायला जायचे, राईट, जिवंत येतील का नाही गॅरंटी नव्हती. ह्याच्यात काय होणार आहे,
जॉब्स होशील, थोडे पैसे जातील, तू एकदम हे होशील, पण परत तू येशील ना वर. हा ट्रिगर माझा होता की चला काही झालं तरी आपण जिवंत तर राहणार आहे. तसा ह्या तुमच्या ज्या प्रश्नाला मला वाटतं की आता लेट्स से मी आहे, अँड दॅट वॉज द रिझन मी हे सगळं चालू करतोय. आणि माझ्यासारखे आपल्याला हजारो पाहिजेत, माझ्यासारखे, माझ्या दाजींसारखे, की जे सगळ्यांना जाऊन प्रमोट करतात, त्यांना मोटिवेट करतात की उठा, चला आणि बिझनेस चालू करा, काहीतरी करा. राईट. हे जेव्हा चालू होईल ना, तेव्हा तुमचा जो सेल्फ डाऊट असतो की मी करू शकेल का, कारण फार वाईट परिस्थिती आहे. म्हणजे पॉझिटिव्ह कुणीच बोलत नाही है ना. पहिलाच माणूस म्हणजे तुम्ही कोणाशी बोलले ना, अरे तू 5 लाख घालवशील, तू त्यात पडूच नको, है ना. त्यामुळे आपल्याला ही मुवमेंट चालू करायची आहे की असं एक एन्व्हायरमेंट महाराष्ट्रात बनवायचं आहे की ज्याने हा सेल्फ डाऊटच निघाला जाईल. आणि इट इज पॉसिबल. आय एम व्हेरी पॉझिटिव्ह. आनंद देशपांडे सरांसारखी जी लोक एवढी मोठे करून आता ते परत ग्राउंडवर काम करतायत, ही अशी लोक जर आली ना, इट इज ॲब्सोल्युटली पॉसिबल. नक्कीच. म्हणजे देअसरा फाउंडेशन पण अशाच मंडळींना सपोर्ट करण्याचं खूप मोठं काम करतं की Absolutely. ज्यांना बिझनेस सुरू करायचा आहे, की ज्यांनी बिझनेस आत्ता करतायत त्यांना तो एका नेक्स्ट लेवलला न्यायचा आहे, वाढवायचा आहे. Absolutely. अशा सगळ्या मंडळींना नाही, फारच मोठं काम आहे आणि अगदीच, अगदीच. फार मोठं विजन आहे ते देअसराला मोठं करणं. म्हणजे अशी जी सगळी मंडळी तुम्ही आत्ता म्हणालात ना, की ज्यांना आपण म्हणूया अर्जुन अवस्था प्राप्त हो. होतं, की काय करू की नको, काय करू, अशा मंडळींनी नेमकी काय करायला पाहिजे? 1-2-3 स्टेप असा विचार केला तर त्यांनी काय करावं? सी, पहिली स्टेप तर तुम्हाला घरच्यांना कॉन्फिडन्स द्यायला पाहिजे. आणि तो कॉन्फिडन्स कसा येईल की सी, एखादा बिझनेस करताय म्हणजे तुम्ही मोठी रिस्क घेताय, ही फॅक्ट आहे, बरोबर. नाव घरचे काय असतात, तुम्हाला लहानपणीपासून बघत असतात. घरचे काय विचार करतात, हा सकाळी 9ला उठू शकत नाही, हा काय दुकानात जाणार वेळ, त्यांचं बरोबर आहे ना. फर्स्ट स्टेप इज तुम्हाला घरच्यांना कन्व्हिन्स करायचं आहे की माझ्यात डिसिप्लिन आहे, मला पैसे सांभाळता येतात, माझ्यात जबाबदारी आहे है ना. ही जेव्हा तुम्ही घरी आणि मित्रांमध्ये दाखवाल की नाही मी रोज उठतोय आणि जातोय, मी रोज उठतोय एक गोष्ट करतोय, रोज उठतोय एखादी गोष्ट करतोय है ना, मी त्या पैसे माझे सांभाळतोय, मला वडिलांनी जर 1000 रुपये दिले तर मी 200 सेव्ह करतोय, ह्या गोष्टी तुम्हाला अनफॉर्च्युनेट आहे पण तुम्हाला हे फर्स्ट स्टेपमध्ये हे करायला लागेल. म्हणजे काय होईल की तुमची फर्स्ट स्टेप क्लिअर झाली की बाबा घरचे तुमचे कॉन्फिडन्स आले. सेकंड स्टेप मी कायम सांगत आलो, जर तुम्हाला बिझनेस करायचा आहे तर तुम्हाला सेल्स विकणं हे खूप जरुरी आहे ना. तर तुम्ही काय करा, बिझनेस चालू करायच्या आधी मार्केटमध्ये जाऊन टेस्ट करा, काही तुम्ही विकू शकता का, कुठे जॉब करू शकता का. आणि याला वयाचं काही नाही, तुम्ही 15 वर्षाचे असू दे, तुम्ही 40 वर्षाचे असू दे, तुम्हाला बिझनेस करायचा आहे तर तुम्ही पहिल्यांदा हे करून बघा. आणि जर तुम्हाला विकता आलं तर तुमचा आपोआप कॉन्फिडन्स लेवल वाढणार आहे, घरचे तुम्हाला पॉझिटिव्ह म्हणायला चालू करणार आहेत. आणि थर्ड स्टेप, तुम्ही काहीतरी अशी आयडिया किंवा प्रॉब्लेम शोधा की जो तुम्ही सॉल्व करताय. म्हणजे त्या प्रॉब्लेममध्ये तुम्ही प्रेमात पडलं पाहिजे की आणि खरंच तो प्रॉब्लेम मी सॉल्व करतो की ह्यात पडलं पाहिजे. हे जर तुम्ही केलं, म्हणजे घरचे सांभाळले, इकोसिस्टीम सांभाळली, त्यानंतर तुम्ही खरंच बाहेर जाऊन विकू शकताय का, तुमच्या डिसिप्लिन आहे का विकण्याचं, परत अपमान सहन करण्याचे ॲटिट्यूड आहे का, हे सगळं आलं आणि जर तुम्ही रिअल प्रॉब्लेम करत असाल, आपोआप तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. आणि कॉन्फिडन्स वाढला की तुम्ही डिसिजन घ्याल. हे सगळं करताना जर तुम्ही एखादा प्रोफेशनल असाल आणि तुम्ही वयाच्या 30-35मध्ये आहेत आणि तुमच्याकडे काही लायबिलिटीज आहेत किंवा तुमचं लग्न झालं आहे, ह्या लोकांसाठी मी काय सांगेल तर तुम्ही फायनान्शियल बॅकअप 1 वर्षाचा तरी करून ठेवा. कारण कसं आहे, तुम्ही अर्ली डिसिजन घेत नाही, आता तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलमध्ये आहे ना, मुलं आहेत, शाळा आहे, सगळं आहे, तर 1 वर्षाचा फायनान्शियल बॅकअप करा. म्हणजे ॲटलिस्ट 1 वर्ष तुम्हाला ती रिस्क फ्री वाटून जाईल. तर ह्या 4 गोष्टी केल्या ना, आपोआप तुम्ही डिसिजन घ्या, ॲब्सोल्युटली डिसिजन घ्या. किंवा जर तुमची वर्किंग वाईफ असेल किंवा तुमच्या घरात जॉईंट फॅमिली असेल, कोणीतरी वर्किंग असेल, यू टॉक टू देम, त्यांना सांगा मी रिस्क घेणार आहे, 1 वर्ष तुम्हाला मला सांभाळायचं, 1 वर्षात सगळं सेट होतं. ते तुम्ही करू शकता. नक्कीच. ह्या स्टेप बाय स्टेप मुलांनी विचार करत मला वाटतं पुढे गेलं पाहिजे. आता नेहमी आपण विचार करतो किंवा नेहमी चर्चा होते ती की
बिझनेस करा असे सगळे सांगतात. दुसरा एक प्रश्न असतो, व्हाय बिझनेसच का? हो नोकरी आणि बिझनेस हो. याच्याकडे तुम्ही कसं बघता? का मुलांनी बिझनेसच करायला पाहिजे? याच्यासाठी आज एवढ्या पद्धतीने खूप लोक प्रयत्न करतात. म्हणजे आपण असं नाही म्हणू शकत सगळ्यांनी बिझनेस करायला पाहिजे, नोकरी पण करायला पाहिजे, काही प्रॉब्लेम नाही है ना. पण बिझनेस केल्याने तुम्ही वेल्थ क्रिएट करताय, बिझनेस केल्याने तुम्ही अजून 4 लोकांना नोकरी देताय. मी काल परवाच एक सेशन ऐकलं, ते IMFचे मोठे ॲडवायझर आहेत आणि आपल्या प्राईम मिनिस्टरचे ॲडवायझर होते. त्यांनी एक स्टेटमेंट केलं की वेल्थ क्रिएशन आणि जॉब क्रिएशन हे जे ऑन्टरप्रिनर आजकाल करतायत ना, दॅट इज द बिगेस्ट नेशन सर्व्हिस. अगदीच है ना. म्हणजे जर तुम्ही तेच बघितलं ना, कारण काय ना, भारताला आपण नुसतं म्हणतोय की आपल्याला टॉप 1 इकॉनॉमी आणायची आहे, ट्रिलियनमध्ये न्यायचं वगैरे, नाही. करणार कोण आहे? आपल्यासारखीच लोक जे जॉब क्रिएट करणार, बिझनेस जनरेट करणार. तर त्यासाठी बिझनेस करावा. पण बिझनेस हे सगळ्यांचं काम नाही, हे पण क्लिअर आहे ना. हे समजणं खूप गरजेचं आहे. फार जरुरी आहे. आणि जॉब करणं वाईट नाही, ॲब्सोल्युटली वाईट नाही. फक्त काय आहे ना, मी कायम म्हणतो, तुम्ही जॉब करताय ना, तर डेडिकेशनने जॉब करा. बिझनेस करताय तर डेडिकेशनने बिझनेस करा. राईट. तुम्हाला जॉबमधनं बिझनेसला जायचं आहे, इट्स ओके, प्लॅन करून जावा. राईट. पण जॉबला पण तुम्ही मतलब असं म्हणूच नका जॉब म्हणजे दुय्यम आहे, हे चुकीची गोष्ट आहे. जॉब म्हणजे जॉब आहे, तुम्ही त्याला मस्त करा. पण तो व्यावसायिक पद्धतीने करणं. हां, जर तुम्ही जॉब व्यावसायिक पद्धतीने केला ना, तुम्हाला ते सॅटिस्फॅक्शन आहे ना. म्हणजे स्वतःचं भांडवल न लावता, सगळं न करता तुम्ही जर जॉबमध्येच तो एक ॲटिट्यूड आणताय, चांगलं आहे ना. राईट. पण तरी जर तुम्ही मला विचारलं की बाबा मी काय चूज करू, तर आय विल से बिझनेस. का? कारण तुम्ही वेल्थ क्रिएट करता, तुम्ही त्यात जॉब क्रिएट करता, है ना. तर आपल्याला गरज आहे, महाराष्ट्राला तर फार गरज आहे, भरपूर बिझनेस महाराष्ट्रातनं व्हायला पाहिजे. वेल्थ क्रिएशन हे मला वाटतं खूपच गरजेचं आहे. 100%. सर, खूप तरुणांमध्ये आता एन्थू आहे की आपण कंपनी स्थापन केलं पाहिजे, CEO झालं पाहिजे, फाउंडर झालं पाहिजे. पण हे सगळं करताना कारण खूप असं लक्षात येतं की स्टार्टअप्स फेल पण तसेच होतात, मोठे होतात. म्हणजे CEO होणं, फाउंडर होणं, हे टॅग लावणं हे सगळ्यांना हवं असं वाटतं. पण त्याच्यामागे किती मेहनत असते, काय करायला पाहिजे त्यांनी, म्हणजे ते भान येण्यासाठी हे येणं म्हणणं असं वाटणं हे साहजिक आहे, सगळ्यांना वाटतं ते. पण ते सस्टेनेबल व्हावं आणि पुढे ते टिकावं, याच्यासाठी काय करायला पाहिजे? नाही, कसं आहे, मला वाटतं की CEO, फाउंडर ह्या टायटलला काही अर्थ नाही, लिटरली. आणि तुम्ही जर त्या टायटलमध्ये ऑब्सेस्ड झाला ना, तर प्लीज तुम्ही बिझनेस करू नका. तुम्ही बिझनेस ह्या टायटलसाठी नाही करत, तुम्ही बिझनेस काहीतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला करताय. तुम्ही बिझनेस पैसे कमवायला करताय, तुम्ही बिझनेस वेल्थ क्रिएशनला करताय, है ना. हे टायटल येतील, ह्याचं काही इश्यू नाही तुम्हाला, है ना. तुम्ही जर बिझनेस म्हणजे माझ्याकडे बरेचसे लोक येतात की मी CEO आहे आणि हा माझा फाउंडर, आमच्यात वाद चालला आहे की CEO कोणाला म्हणायचं. डझंट मॅटर. इनिशियली तुम्हाला बिझनेस सेटअपवर काम करायचं. इनिशियली तुमचं पॅशन तो प्रॉब्लेम सॉल्वमध्ये घाला. ही नावं बिवं बघू नंतर, ते काय त्याच्यात पडू नका. तर मला वाटतं की लोकांनी काय पाहायला पाहिजे, तुमचा हा जो प्रश्न आहे खूप महत्त्वाचा आहे, की नुसतं टायटल म्हणजे काय, नुसतं एखादा CEO झाला आहे, तो असं एका मोठ्या घरात राहतोय किंवा तो स्वतःच्या फ्लाईटनी फिरतोय, है ना, स्वतःची जे चार्टर फ्लाईट आहे, तुम्ही हे लांबून बघत असता आणि ह्याला काही अर्थ नाही. जो माणूस आज लेट्स से एखाद्या मर्सिडीजमध्ये फिरतो किंवा फ्लाईटनी स्वतःच्या फिरतो, त्यांनी 20 वर्ष किती कष्ट केलंय हे लोकांना दिसत नाही. आणि हे जर तुम्ही बघायला चालू केलं तर तुमच्यात नक्की इम्प्रूव्हमेंट येणार. म्हणजे इन्स्टेड ऑफ जर तुम्ही कुणाकडे गेला मेंटरशिप घ्यायला, है ना, की मी काय करू, ह्याच्या जागी जर तुम्ही त्यांना विचारलं ना की 20 वर्षापूर्वी तुम्ही जेव्हा जर्नी चालू केली तेव्हा तुम्ही काय केलं ज्याने तुम्ही आज हे बनले, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. म्हणजे आपले आनंद देशपांडे सरच इतके प्रमोट करतात, आज ते $1 बिलियन त्यांची कंपनी आहे. पण ते काय सांगतात, मी सुरुवात केली तेव्हा मला किती प्रॉब्लेम होते, एक इंटरनेट लाईन घ्यायला मला 1 वर्ष थांबायला लागलं.
ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या आपल्या माणसांनी शिकल्या पाहिजेत. टायटल वेटलला काही महत्त्व नाही, लिटरली त्याच्यात जाऊ नये. आणि तुम्हाला जर टायटलची प्रेम असेल तर बोर्ड लावून घ्या आणि तुम्ही बिझनेस करू नका. बिझनेस, मी परत सांगतोय, बिझनेस, वेल्थ क्रिएशन, स्वतःसाठी पैसे क्रिएशन आणि काहीतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला करायचं, तरच तुम्ही बिझनेस केला पाहिजे. हे खूपच चांगला तुम्ही मुद्दा हे केला की काहीतरी तुम्ही त्याच्यामागे तुमचा उद्देश पाहिजे, काहीतरी एम तुम्हाला पाहिजे. जसं आपण म्हणतो बिझनेस कुठलाही सुरू करायला एक तर आयडिया पाहिजे, दुसरं भांडवल पाहिजे, जागा पाहिजे, टीम पाहिजे आणि तुमची तयारी सगळी पाहिजे. ह्या 4-5 ज्या गोष्टी बिझनेसच्या आहेत तर त्याच्यावर कुठल्या पद्धतीने पुढे जावं ज्या मुलांना आत्ता नवीन यायचं आहे बिझनेसमध्ये? व्हेरी गुड क्वेश्चन ॲक्च्युली. आणि हे प्रश्न मला खूप येतात. त्यामुळेच मी आता काय करतोय की ह्या सगळ्यांना घेऊन एक स्वतःचाच मराठी स्मॉल बिझनेससाठी कोर्स लॉन्च करतोय. क्या बात. त्याच्यात आयडियापासून एक्झिक्युशनपर्यंत काय करायचं, स्टेप्स काय आहेत, आणि एकदम सोप्या भाषेत ह्या स्टेप्स मी त्याच्यात सांगतोय. एक 4-5 तासाचा कोर्स असेल आणि आपल्या त्या मराठी ऑन्टरप्रिनर्ससाठीच आहे की ज्यांनी तो करायचा आयडियापासून. पण जर त्याचं शॉर्ट सांगायचं म्हणलं तर जास्तीत जास्त वेळ हा आयडिया व्हॅलिडेशनवर द्यायला पाहिजे, आयडियाच्या रिसर्चवर द्यायला पाहिजे. बिझनेस चालू करायच्या आधी तुम्हाला जास्तीत जास्त वेळ, मी खरंच तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय का, मलाच वाटतंय का मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय का, खरंच तो प्रॉब्लेम आहे ना, त्याचा रिसर्च, त्याचा सर्वे, असं एक फॉर्मल झाल्यावर जेव्हा तुम्हाला पटेल ना की येस मी काहीतरी असं सॉल्व्ह करतोय जे मार्केटमध्ये नाही आहे, तेव्हाच तुम्हाला बिझनेस स्टार्ट करायचा आहे. म्हणजे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की कुठलाही बिझनेस स्टार्ट करायच्या आधी आयडिया आज आपण दोघे बसलो इथे, आज जगामध्ये या वेळेस एका वेळेस आता लाखो लोक काहीतरी आयडियावर विचार करतायत. चान्सेस आहेत की सेम आयडियावर पण विचार करतायत. त्याला महत्त्व नाही आहे. आयडिया किती, काय प्रॉब्लेम सॉल्व्ह करते, रिअल प्रॉब्लेम आहे का, आजचा प्रॉब्लेम आहे का, त्याच्यासाठी मार्केट आहे का. म्हणजे लेट्स से मी माझंच एक्झाम्पल देतो की मी जेव्हा जॉब सोडला आणि स्कूल चालू करायच्या आधी आम्ही एक इन्स्टिट्यूट चालू केली, ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. ट्रेनिंग इन्स्टिट्यूट काय होती की प्री प्रायमरी टीचरसाठी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. काही माहीत नव्हतं, फर्स्ट जनरेशन ऑन्टरप्रेनर जस्ट सोडला आणि चालू केलं है ना. पण तेव्हा आम्हाला एक मेंटर भेटले, त्यांनी एक गोष्ट सांगितली की प्री प्रायमरी टीचरचं तुम्ही इन्स्टिट्यूट काढताय बरोबर, त्याची फी कोण देणार आहे, ती टीचर नाही देणार, तिचा नवरा देणार आहे बरोबर. त्याच्यानंतर तिला 4 तास जर दिवसा बाहेर यायचं ट्रेनिंगसाठी तर तिला तिच्या सासू सासऱ्यांना विचारायचं. ही 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. सासू सासऱ्यांना विचारायचं आहे राईट. म्हणजे इतकं ते मार्केट कॉम्प्लिकेटेड आहे की तुम्ही मार्केटिंग केलं तरी ते बाहेर येणार नाही. हा विचार करणं जरुरी आहे. म्हणजे आयडिया नुसती नाही तर आयडिया आलं, एकदा तुम्हाला कळालं ना माझी आयडिया व्हॅलिडेट झाली की बाबा हां चला आता आय एम गुड, हे सॉल्व्ह करायचं, मग तुम्ही जावा की जागा कुठे घ्यायची, पैसे कसे रेज करायचे. आणि पैसे रेज करायचे असतील शक्यतो मी म्हणेल सुरुवातीला तुम्ही स्वतःच्या पैशाने करा, जमत असेल तर. त्याला पण स्टेप्स आहेत. नसेल तर फर्स्ट फॅमिली किंवा फ्रेंड्समध्ये बघा की बाबा खरंच तुम्ही कन्व्हिन्स्ड आहे की मी आयडिया आणि यातनं मी पैसे कमवू शकतो, मगच तुम्ही फर्स्ट फॅमिलीकडे जावा राईट. आणि मराठी आपल्या लोकांना मी कायम सांगतो, जेव्हा तुम्ही पैसे घेताय ती जबाबदारी आहे. तुम्ही पैसे जर कुणाकडनं घेताय तर ते तुमचे म्हणून नका घेऊ, तुम्हाला परत द्यायचेत म्हणून घ्या है ना. तर पैसे तुम्हाला मिळतीलच, आयडिया झाली पैसे मिळतील, तुमची कंपनी सेटअप होईल, तुमचं दुकान जे असेल ते सगळं सेटअप होईल. हे तुमचं एकदा झालं मग तुम्ही टीमकडे लक्ष द्या की कोण तुम्हाला टीम पाहिजे आहे. टीम करताना महत्त्वाचं काय आहे की लेट्स से आपण एक फाउंडर बघतोय किंवा टीम बघतोय तर कधी पण आपल्यामधल्या कॉम्प्लिमेंटरी स्किल्सची लोक शोधायची. म्हणजे जर मला सेल्स चांगलं येतं पण मला एका जागी बसून ऑपरेशन किंवा फायनान्स बघता येत नाही, असा टीम बघा ज्याला ते येतं है ना. टीम बघताना हे कॉम्पोजिशन खूप जरुरी आहे. जमलं, जर तुम्ही हायर करत असाल, जमलं तर तुमच्यापेक्षा चांगली लोक हायर करा. हे खूप अवघड आहे. हो मिळतील, तुम्ही ओपन पाहिलं. होतं काय
फाउंडरचा इगो असतो, अरे ह्याला माझ्यापेक्षा जास्त येऊन नाही चालणार. हा इगो बाजूला ठेवा, कारण तुम्ही एकत्र एका कॉजसाठी काम करताय ना. स्वतःचा इगो ठेवू नका, हे टीमसाठी महत्त्वाचं आहे. आणि ते मी जसं म्हणलो कोर्स, माझा कोर्स, असे फॉर्मल कोर्स म्हणजे आपल्याकडे आता अनफॉर्च्युनेटली गावाकडे MBA वगैरे कमी आहेत, आणि असले तरी खूप अकॅडमिकचे आहेत ते. तुम्हाला काही कोर्स करता आले, ऑनलाईन कोर्स, मी जसं लॉन्च करतोय तसा एखादा कोर्स, तुम्हाला एक स्ट्रक्चर कळेल, स्टेप बाय स्टेप कसं करायचं ते करा. म्हणजे काय होईल की तुम्हाला कळेल काय करायचं काय नाही करायचं, आणि मगच लॉन्च करा. दॅट्स वॉट आय विल से, की समरी जी आहे ना, आयडिया व्हॅलिडेशन महत्त्वाची, मग सुरुवात झाली की कॅश मॅनेजमेंट, त्याच्यानंतर टीम आले, आणि मग तो बिझनेस, आणि बिझनेसमध्ये सेल्स फार महत्त्वाचं. सेल्स तर यायलाच पाहिजे, राईट. म्हणजे जर तुम्ही एखादं दुकान टाकताय, राईट, जर तुमची इच्छा आहे दुकान टाकायची, तर प्रयत्न करा की अशा जागी टाका जिथं इन्फ्लो आहे कस्टमरचा. म्हणजे तुम्हाला जाऊन मार्केटिंग नाही करायला लागली पाहिजे, असं प्रयत्न करा. नाही झालं तर मार्केटिंगला खूप खर्च आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बारीक बारीक विचार केला पाहिजे. पण माझ्या मते की एक 4-5 तासाचा कोर्स, त्याच्यामध्ये हे तुम्हाला क्लिअर होऊन जातं की काय करायचं. सर, यालाच जोडून दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की आता सोशल मीडियाच्या माध्यमातून ह्या ज्या सगळ्या तुम्ही सांगितल्या त्या खूप सगळ्या गोष्टी शिकता येतात आणि ते खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे. अशा कुठल्या 5 स्किल्स आहेत की ज्या नवीन येणाऱ्या मुलांनी त्या शिकायला पाहिजे, जसं कॅश फ्लो किंवा इतर अशा गोष्टी, याच्या कुठल्या 5 गोष्टी तुम्ही सांगाल बिझनेससाठीच्या? पहिली तर सेल्स शिकली पाहिजे, दुसरं कॅश मॅनेजमेंट शिकली पाहिजे, जमलं तर काही लिडरशिपवर, टीम मॅनेजमेंटवर खूप खूप जरुरी आहे हे शिकणं. तर नेटवर्किंग कसं करायचं, म्हणजे लोकांना भेटून नेटवर्किंग कसं करायचं हे शिकलं पाहिजे. आणि मी म्हणलो तसं की आयडिया व्हॅलिडेशनला मी टॉप नंबर देईल, की हे तुम्हाला शिकणं खूप जरुरी आहे. आणि ह्याच्याबरोबर आता हे गिवन आहे, ह्या 5 गोष्टी तर झाल्या, पण एक ह्या सगळ्यांसाठी सोशल मीडिया हे शिकणं खूप जरुरी आहे. मार्केटिंग, सोशल मीडिया मार्केटिंग काय ना, की इतकं सोपं झालं आहे ना सोशल मीडियामुळं, इतका याचा रीच आहे, इतका याचा स्केल आहे. तर हे शिकणं तुमच्या बिझनेससाठी खूप जरुरी आहे. आणि हे शिकताना तुम्हाला असा विचार करायचा, कारण कसं आहे, आपण मराठी माणसं बिझनेस चालू करताना असा फंड घेऊन उतरत नाही, भरपूर पैसे आहे ना, आपल्याला काटकसर करून बिझनेस करायचा असतो. तर हे शिकताना तुम्ही असं शिका की काय हॅक्स आहेत, काय अशा छोट्याच्या गोष्टी आहेत ज्याने माझे पैसे जास्त नाही खर्च होणार सोशल मीडियामध्ये, है ना, पण मला बिझनेस पण येईल. तर वन ऑफ द हॅक इज की तुम्ही कॉन्टेंट बनवायला चालू करा. कसलाही असो तो कॉन्टेंट बनवायला चालू करा तुमच्या बिझनेसच्या रिलेटेड. तुम्ही तो कॉन्टेंट बनवायला चालू केला ना, इनिशियली थोडासा खर्च आहे, पण ते जे आपण गुगल ॲड्स, फेसबुक ॲड हे करतो ना, ह्याच्यापेक्षा खूप स्वस्त आहे. तर कॉन्टेंट बनवायला तुम्ही चालू करा, त्याच्यानंतर दुसरा हॅक की कॉन्टेंट लिहायला चालू करा. डझंट मॅटर मराठीतल्या, इंग्लिशमधल्या, डझंट मॅटर, कॉन्टेंट लिहायला चालू करा. काही फोरम्सवर जावा, ऑनलाईन बरेच फोरम्स आहेत, तिथे जाऊन कॉन्ट्रीब्यूट करा तुमच्या विषयाबद्दल. त्याच्यात तुम्ही पत्रकारितेमध्ये तुम्ही तिथे जावा, त्याच्याबद्दल बोला, काय चाललं आहे इंटरनॅशनल, काय चाललं आहे याच्याबद्दल बोला, हे सगळं करा. आणि तुम्हाला आज कॉन्टेंट बनवायला ChatGPT सारखे चांगले टूल्स आहेत. म्हणजे कॉपी पेस्ट करू नका, पण त्याचा रेफरन्स घ्या, त्याच्यात तुम्हाला आयडिया येतील, जगातली सगळी माहिती एका जागेवर मिळते आहे. तर ह्या 5-6 स्किल्स तुम्ही शिकल्या ना ॲज अ ऑन्टरप्रिनर, सेल्स, आयडिया व्हॅलिडेशन, मार्केटिंग, हे सगळं, आय थिंक यू आर रेडी. तुम्ही रेडी आणि सुरुवात करा. आणि जसं मी कायम म्हणतो, खूप विचार करत बसू नका, है ना, उचला तलवार आणि जावा युद्धावर, काही होत नाही. तुम्ही आता सोशल मीडियाचा उल्लेख केला, तर सोशल मीडियात तर तुम्ही मास्टर आहात. म्हणजे आम्ही, म्हणजे ज्यांना माहिती नाही ते सागर बाबर सरांचं नाव टाकलं की त्यांचं इंस्टाग्राम पेज येईल, यूट्यूब येईल, त्यांना तुम्ही नक्की फॉलो करा. सर, हे तुम्ही जे एक वेगळं स्किल लागतं सोशल मीडिया हे करायला, आणि तुम्ही जसं म्हणालात तसं खूप चांगलं माध्यम आहे सेल्स करायचं, मार्केटिंग करण्यासाठी. तर सोशल मीडिया प्रभावीपणे कसा वापरायचा, म्हणजे असं छोटे उद्योजकांनी नेमकं काय केलं पाहिजे, जे फूडमध्ये आहेत, ब्युटीमध्ये आहेत, फॅशनमध्ये आहेत? बरोबर. मला वाटतं पहिलं तर तुमचं ऑनलाईन प्रेझेन्स पाहिजे, ॲब्सोल्युटली. म्हणजे तुमची वेबसाईट, ह्या बेसिक, आता हे गिवन आहे, तुमचं वेबसाईट वगैरे ऑनलाईन प्रेझेन्स पाहिजे, तुमचे सोशल चॅनल पाहिजे,
राईट. तुमचे फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूबवर चॅनल्स पाहिजे. हे तर झालं. प्रभावीपणे जर वापरायचा असेल तर तुम्हाला कॉन्टेंट क्रिएशनकडे जायला लागेल. आणि कॉन्टेंट क्रिएशन डझंट मीन की तुम्ही समोर या. कॉन्टेंट क्रिएशन कुड बी, लेट्स से तुमचा एक बेकरीचा बिझनेस आहे, सिम्पल बेकरीचा बिझनेस आहे. तुम्ही सकाळी उठून टाकू शकता का की आज ही फ्रेश ब्रेड्स बाहेर आले, हे आशे बाहेर आले, बघा आम्ही एकदम चांगलं याच्यात मटेरियल वापरलं, याच्यात आम्ही हे वापरतो ते वापरतो. इथे तुमचा ब्रँड तयार होतो. आज काय झालं आहे, बिकॉज सगळ्यांच्या हातात मोबाईल आहे आणि इतका सारा कॉन्टेंट आहे, इतकी सारी कॉम्पिटिशन आहे, तर ट्रस्टवर सगळी गोष्ट आहे. आणि ट्रस्ट कशी होणार, जेव्हा तुम्ही कॉन्टेंट बनवता, जेव्हा तुम्ही त्यांचे काहीतरी प्रॉब्लेम सॉल्व करता, जेव्हा तुम्ही, कारण काय असतं प्रत्येकाच्या मनात डाऊट्स आहेत की मी हा प्रॉडक्ट घेऊ का नाही घेऊ, काय करू, है ना. तर हा कॉन्टेंट क्रिएशनने सॉल्व होईल. तर तुम्हाला सोशल मीडिया वापरायचा असेल तर मी म्हणेल सगळ्यांनी कॉन्टेंट क्रिएशनकडे जा. आणि प्लीज तुम्ही काही असे हाय फंडू इन्व्हेस्ट करून मोठे कॅमेरे वगैरे काही घेऊ नका. चांगला एक मोबाईल, त्याने तुम्ही शूट करा, काही प्रॉब्लेम नाही. फक्त तुम्हाला ह्याच्याबरोबर एडिटिंग स्किल शिकायला लागेल. आणि आजकाल तर ऑनलाईन पण सॉफ्टवेअर पण उपलब्ध आहेत. हो, खूप स्वस्त. ते कसं करावं हे पण ऑनलाईन तुम्ही शिकू शकता. ते पण शिकू शकता. पण एडिटिंग स्किल्स तुम्हाला यायलाच पाहिजे. कारण कसं आहे, ॲज अ स्मॉल बिझनेस ओनर तुम्हाला एक वेगळा एडिटर, एक वेगळा कॅमेरामॅन नाही ठेवू शकणार. तुम्हालाच सगळं करायचं है ना. पण इट इज पॉसिबल. खूप सोपं आहे. म्हणजे आजकाल इतके टूल्स आहेत, इतक्या टेक्नॉलॉजीज आहेत, त्याच्यात तुम्ही हे स्वतःच एडिट करू शकता. लिटरली 10-10 मिनिटात व्हिडिओ एडिट होतात आजकाल. तर हे सगळं तुम्ही शिकले ना आणि कॉन्टेंट क्रिएट केला तर तुमचा सोशल मीडियाचा तुम्ही वापर 100% करू शकता. आणि याला परत तोच रूल तोच की स्टार्ट करा कुठेतरी. असा विचार करत बसू नका की मला कॉन्टेंट क्रिएट करायचा आहे आणि नाही, स्टार्ट. पहिलं खराब होईल, दुसऱ्या याच्यात चांगलं होईल, तिसऱ्या याच्यात चांगलं होईल, 50 व्हिडिओ झाल्यावर तुम्ही चांगलं होईल, पण नक्की फायदा होईल. तुम्ही जेव्हा म्हणाला की स्टार्ट लगेच करा, खूप विचार करत बसू नका. हो. बऱ्याच वेळेला विचारच जास्त करतो आणि पुढे काहीच होत नाही. तर हा प्रश्न एक नेहमी विचारला जातो की बिझनेस सुरू करायला काही वेळ आहे का, काळ आहे का, मुहूर्त आहे का काही. तर त्याला काय सांगायचं की अशा लोकांनी काय करायला पाहिजे, की थोडं तयारी करून लगेच स्टार्ट करायला पाहिजे, की काय अभ्यास कसा म्हणजे पुढे आणखीन त्यांनी तयारी करावी. एकदा तुम्हाला कळालं ना की तुमची आयडिया ही खरंच जेन्युइन आहे आणि ते खरंच काहीतरी एक प्रॉब्लेम सॉल्व करते आणि ह्याच्यातनं मी पैसे कमवू शकतो, मी प्रॉफिटेबल होऊ शकतो, तर डिसिजन लगेच घ्यायला पाहिजे. जास्त खेळत नाही बसलं. हेच एक व्हॅलिडेशन जरुरी आहे. व्हॅलिडेशन काय की खरंच मी काय प्रॉब्लेम सॉल्व करतोय का. म्हणजे आज मला मनात आलं म्हणून बिझनेस केला नाही, मी काही प्रॉब्लेम सॉल्व करतोय का एकदा तुम्हाला कळालं, दुसऱ्या दिवशी केलं पाहिजे. आणि मी आजपर्यंत इतक्या ऑन्टरप्रेनर्सला भेटलोय, कोणीही प्लॅन करून कोणीही बिझनेस चालू केलेला नाही. हा बिझनेस हा असाच करायला लागतो की मी उद्यापासून करणार. तर त्याच्यात म्हणजे प्लॅनिंग जर तुम्ही करूच नका. प्लॅन करत राहिले तर कधीच नाही होणार. कधीच नाही होणार. म्हणजे जी इच्छा मनात असते त्याला पुश द्या आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी इच्छा असली की आपोआप घडत जाईल. आपोआप. खूप मोठ्या प्रमाणात सर आता बिझनेसेसमध्ये आपण जे वेल्थ क्रिएशन म्हणतोय, जॉब क्रिएशन म्हणतोय, महिला खूप मोठ्या प्रमाणात यामध्ये यायला लागल्या. ग्रामीण भागातनं पण खूप महिला याच्यासाठी यायला लागल्या. किती महत्त्वाचं आहे महिलांनी याच्यात येणं. आत्ताची इकोसिस्टीम महिलांना सपोर्ट करणारी आहे असं तुम्हाला वाटतं का? 100%. मला वाटतं की महिलांनी ह्याच्यात यायलाच पाहिजे आणि ते आपले फर्स्ट कंटेंडर आहेत. आणि कारण त्यांच्याकडे बऱ्याचशा स्किल्स आहेत ज्या बिझनेसला लागतात. 100% आहेत. त्या फक्त अंडररेटेड आहेत. त्यामुळे महिलांनी तर यायलाच पाहिजे. म्हणजे मी जेव्हा म्हणतो ना की आपल्या महाराष्ट्राने बिझनेसमध्ये आघाडीचं राज्य पाहिजे, ते महिलांविना होऊ शकत नाही. 100% नाही होऊ शकत. आणि तुम्ही म्हणले हा प्रश्न की आज तसं एन्व्हायरमेंट आहे का. आहे ना. ॲमेझॉन, फ्लिपकार्टसारखे जे आहेत ते आज गावागावांमध्ये पोचलेत. महिलांसाठी तर इतकं चांगलं आहे. मी सांगतो की जर महिला काय असतं आणि महिलांना ट्रॅक्शन पण कळतं. फॉर एक्झाम्पल तुम्ही काही महिला आहेत आजकाल जे काय करतात की फॅमिलीमध्ये एक 25 लोकांना चकल्या करून देतात, पापड करतात, है ना, हे करून देतात. आज टेक्नॉलॉजीमुळे ते 25चे 25,000 पर्यंत पोहोचू शकतात. महिला उद्योजक आज
इतकं त्यांना हे आहे ना, त्यांना काही नाही करायचं आहे, फक्त ब्रँडिंग करायचं आहे. लिज्जत पापड ग्रुपनी कसं केलं, त्यांना फक्त त्यांच्या चकलील्यावर एक ब्रँड नावायचं आहे, सरितास चकली ऑर एनिथिंग, काय तुम्हाला पाहिजे ते. बघा ते कसं जात आहे. कारण काय ना, मी का महिलांना म्हणतो, एक तर ते आई असतात है ना, त्यांना प्युरिटी इतकी आहे ना की कधीच ते कॉम्प्रोमाइज नाही करणार क्वालिटी ऑन बिझनेस. म्हणजे ते म्हणतील नाही मला पैसे आलेत चालेल, पण माझी क्वालिटी चांगली गेली पाहिजे. आणि तुमच्या बिझनेस ग्रोथला क्वालिटी ही फंडामेंटल आहे. म्हणजे तुम्ही काय कराल ना, आपण खूप शॉर्ट टर्म विचार करणारी लोक असतात. आपण पैसे कमवू, चला इथं पैसे वाचू, पण ते लोकांना कळत असतं आणि तो नंतर बिझनेस डाऊन होतो. महिला का मोठ्या होतील माहिती का, ते क्वालिटीला कधीच कॉम्प्रोमाइज नाही करणार, आणि क्वालिटीला कॉम्प्रोमाइज नाही झाला ना, त्यांचा बिझनेस वाढणार. त्यामुळे महिला डेफिनेटली, म्हणजे मला स्वतःला, म्हणजे आत्ता तर मला वेळ नसतो याच्यामुळे, पण जर मी काय कधी मोमेंट चालू केली तर स्पेशल महिलांसाठी करेल, कारण आय सी ह्यूज पोटेन्शियल, म्हणजे ह्यूज पोटेन्शियल. अगदीच तुम्ही जसं म्हणालात, महिलांना खूपच ह्यूज पोटेन्शियल, आणि त्या अख्खं कुटुंब तुमचं हे होते. आणि बिझनेससाठी जे तुम्ही नेहमी सांगता की जे 2 गुण आवश्यक असतात, पेशन्स आणि परसिस्टंट, बस हे तर महिलांमध्ये जन्मतःच असतात. 100%. पेशन्स आणि चिकाटी, सातत्य, हे त्यामुळं त्या याच्यासाठी महिलांना खूप स्कोप, आणि सध्याचं वातावरण पण तसं पूरक आहे असं तुम्ही म्हणालात. दुसरा एक प्रश्न असतो सर, की पुण्यासारख्या शहरात किंवा इतरत्र खूप मोठ्या प्रमाणावर मुलं कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करतात. अशा मुलांसाठी ना प्लॅन बी तयार नसतो अनेकांकडे. अनेक जण विचार करत असतात, तर त्यांनी बिझनेस म्हणून प्लॅन बी ठेवायला हवा का? काय करायला पाहिजे त्यांनी? म्हणजे खूप महत्त्वाचा विषय हा अख्ख्या भारतातला, म्हणजे आणि महाराष्ट्रात बघाल तर तरुण पिढीसाठी तर खूपच एक म्हणजे प्लॅन बी अल्टरनेटिव्ह असणं काहीतरी. हो, आणि UPSC MPSC साठी तर खूप जरुरी आहे. कारण ती मुलं इतके झोकून देतात त्याच्यासाठी, आणि ते दुसरं काही ऑप्शनच ठेवत नाही, आणि त्यांना MPSCच क्लिअर करायचं असतं. पण अनफॉर्च्युनेटली आता त्यांना कळायला लागलं आहे, कारण थोडं मीडियामध्ये येतं आहे की फक्त 0.2% का 0.1% लोक सिलेक्ट होतात. म्हणजे तुमची कॉम्पिटिशन 100 मधले तुम्ही एवढेच होणार आहे. तर मी काय म्हणेल, अशा लोकांनी डेफिनेटली प्लॅन बी, आय एम ऑलवेज अगेन्स्ट प्लॅन बी. प्लॅन बी नसावा. तुम्ही 100% तुम्हाला जे करायचं आहे ना तिथं फोकस करावा. फक्त तुम्हाला, जसं आपण गप्पा मारत होतो, तुम्ही म्हणले की तुम्ही पण MPSC UPSC करत होता, तुम्ही एका टाईमला ठरवलं की नाही, मला आता काहीतरी वेगळं करायला पाहिजे, कारण मी ह्याच्यात मला आता मी पुढे जात नाही आहे. हे खूप जरुरी आहे की तुम्हाला एका वेळेनंतर ठरवायचं आहे. द्या ना तुम्ही 2 वर्ष 3 वर्ष झोकून द्या, त्यात ट्राय करा. तुम्हाला कळालं ना 3 अटेम्प्ट नंतर मी होत नाही, 4 नंतर नाही होते, 5 नंतर नाही होते, यू हॅव टू स्टॉप. यू हॅव टू स्टॉप. आणि त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ॲक्सेप्टन्स, की येस मला नाही जमत, इट्स ओके, दिस इज नॉट एंड ऑफ द वर्ल्ड, म्हणजे याने काही संपणार नाही आहे. मग त्यावेळेस तुम्ही विचार करा की आता हे नाही, मी बिझनेस करू शकतो का? मी एवढं नॉलेज ॲक्वायर केलं आहे आजपर्यंत, किती अभ्यास, म्हणजे 16 तास अभ्यास केला आहे, ह्या नॉलेजला घेऊन मी काय करू शकतो? जसं तुम्ही पत्रकारितेमध्ये आले आहे ना, तुम्ही पत्रकार झाले, असं ते काय करू शकतात का? कॉन्टेंट लिहू शकतात का? कुठे कुणाच्या आहे ना, हे त्यांनी करायलाच पाहिजे. आय थिंक व्हेरी इम्पॉर्टंट. हे जे MPSCची मुलं आहेत ना, त्यांनी हा विचार केला पाहिजे. त्यातल्या त्यात जर ते बिझनेसमध्ये जाऊ शकले तर नथिंग लाईक इट, कारण त्यांनी सगळं बघितलेलं आहे, त्यांनी कष्ट केले, त्यांनी 4-4 दिवस शिस्त, बेसिक त्यांच्याकडे असते. शिस्त म्हणजे सगळ्यात मोठी, हो, शिस्त सगळ्यात मोठी. आणि ह्याच्यात दुसरी कॅटेगरी ॲक्च्युली, की ज्या लोकांनी 7, 8, 10 वर्ष दिले आणि ते फेल झाले आणि ते झालेच नाही, जे डिप्रेशनकडे जातात, त्यांना असं वाटतं आयुष्यात मी काहीच करू शकत नाही, ह्यांना मी म्हणेल की नुसतं ह्याच्यावर करू नका, राईट? काहीतरी करा. म्हणजे का माहिती का, मला वाटतं ह्या लोकांमध्ये जास्त पॉवर आहे. तुम्ही म्हणले ना 10 वर्ष सलग अभ्यास करणं सोपं नाही. ऑन्टरप्रेनरशिपला हेच लागतं. तुम्ही जर, मी कायम सांगत आलो, तुम्ही जर सकाळी 9ला जाऊन दुकान उघडायची ताकद असेल आणि 7ला रात्री 8ला बंद करायची ताकद असेल, रोज कस्टमर असू नसू, बिझनेस असू नसू, तुम्ही बिझनेसमॅन होणारच. ही डिसिप्लिन MPSC UPSC लोकांमध्ये आहे, त्यांनी चालू केले पाहिजे बिझनेस.
सर याच्यातच एक आपण चर्चा करताना जो विषय निघाला फेल्युअरचा, हो. आपल्याकडे ना सहजपणे स्वीकारला जात नाही. एखादं फेल्युअर आलं की एक शिक्का मारला जातो की अपयश आलंय हो. किंवा हे किती सहज एक आपल्या सगळ्या प्रवासाचा अपयश किंवा हे येणं एक भाग आहे ना, अप अँड डाऊन सुद्धा किती सहजपणे स्वीकारलं पाहिजे. मला काय वाटतं की फॉर्च्युनेटली आपण मराठी कम्युनिटी महाराष्ट्रात आणि आपल्याकडे इतका मोठा आदर्श आहे फेलियरचा, है ना, आणि फेलियरमधनं परत उठण्याचा, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. तुम्ही विचार करा, ज्यांनी 8 वर्ष जेवढे कष्ट केलं, जेवढे किल्ले जिंकले, त्यांना एका तहामध्ये सगळे देऊन टाकायला लागले. ते झिरोवर आले, दिल्लीला जायला लागलं. येऊन परत ते खचले का? नाही, परत 250 किल्ले जिंकले. हाच आदर्श आपण सगळ्यांनी ठेवला पाहिजे. म्हणजे फेलियर इज वन पॉईंट, तिथून परत उठायचं तुम्हाला. आणि विचार करा, त्या काळी एवढे मोठे सैन्य, त्याच्यासमोर महाराज परत उठले. आपण काय म्हणजे तुम्ही एमपीएससीत फेल झाला म्हणून उठू शकत नाही, एक बिझनेस बंद झाला, नाही. सी, बिझनेसमध्ये जर तुम्ही एक ऑन्टरप्रिनर, एक माइंडसेट किंवा तुम्ही जर एक असा तो किडा असेल ना तुमच्यात, तुम्ही ॲक्सेप्ट करा, फेलियर होतातच, बिझनेसमध्ये पण होतात. त्यामुळं फेलियरला अजिबात खचून जायचं नाही. जर खूपच खचलो तर आपण महाराजांकडे बघायचं की 20वरनं 200, हाच आपलं लॉजिक. तर तुम्ही सांगितलं की फेल्युअरला कसं सामोरे जायचं. तुम्ही ज्या भागातून येतात, जुन्नर, आणि त्या भागातून महाराजांचा त्याला काय मातीतला परिस्पर्श झालेला आहे. मला वाटते ती ऊर्जा तुमच्यामध्ये जी दिसते ती त्या मातीचा गुण असावी. आत्ता तुमचा महाराजांवर अभ्यास पण आहे, तुम्ही पुस्तक पण लिहिताय त्याच्याबद्दल काय आहे त्या पुस्तकात नेमकं? मी काय 2 ऑब्जेक्टिव्ह होते जेव्हा पुस्तक, की जेव्हा मी UK US काम करायचो है ना, तिथे महाराजांबद्दल कोणाला माहितीच नाही. एवढी मोठी कीर्ती, एवढं मोठं त्यांनी केलेलं आहे, म्हणजे अलेक्झांडर वगैरे त्यापेक्षा चांगल्या लेवलचे ह्यांचं आहे, त्यांची तिथं माहिती नाही. बरं जाऊ द्या. नंतर मी इंडियात आलो, दिल्ली, लखनौ असे इकडे मी बिझनेस करण्याने जायचो, तिथे पण महाराजांबद्दल माहिती नाही लोकांना. म्हणजे महाराज आपले आता फक्त महाराष्ट्रापुरतं झालेत, पण यांची कीर्ती एवढी मोठी आहे, इतकं मोठं मोटिवेशन आहे. तर मी ठरवलं आपल्याला काहीतरी करायचं आहे, इंग्लिशमध्ये करायचं आहे आणि ते ग्लोबलसाठी करायचं. क्या बात. दॅट वॉज द ऑब्जेक्टिव्ह, की आपल्याला महाराज पोचवायचे. राईट नाव जर आपल्याला ग्लोबल लेवलला पोचवायचं आहे तर नुसत्या ह्या स्टोरीज किंवा ह्याच्यावर चालणार नाही, कादंबरी लिहून चालणार नाही. कारण ग्लोबली काय ना, ते सगळे रॅशनल लोक आहेत, रॅशनल माइंडसेट. म्हणजे हे काय, असं काय, असं खूप चिकित्सा करून. हो. राईट. तर मग म्हणून मी ठरवलं की आपण महाराजांच्या लिडरशिप स्किल्सवर बुक लिहायचं. म्हणजे महाराजांकडनं घ्यायचं काय, आपण महाराजांचे काय गुण घ्यायचे, जे तुम्ही बिझनेसमध्ये अप्लाय करा, जे तुम्ही जॉबमध्ये अप्लाय करा, कुठेही अप्लाय करा. राईट. त्याच्यासाठी मग मी आता बुक जे लिहितोय की महाराजांचे असे मी 8 लिडरशिप स्किल्स काढलेत. म्हणजे ते विजनरी कसे होते, ते स्ट्रॅटेजिक थिंकर कसे होते, है ना, ते लीड बाय एक्झाम्पल कसे होते, म्हणजे युद्धात स्वतः जायचे कधी कधी, ते कसे होते, है ना, रिझिलियन्स कसा होता त्यांच्यामध्ये, की हारले तर उठून बसायचे परत. ह्या स्किल्सवर मी लिहिलं विथ अन ऑब्जेक्टिव्ह की ज्यांना महाराज माहिती नाहीत त्यांना हे बुक वाचायचं. ज्यांना माहिती त्यांना प्रेम आहे, म्हणजे तुम्ही काही लिहा ते एकदम चांगलंच घेणार आहेत, पण ज्यांना माहिती नाही त्यांना हे बुक वाचायचं आहे. तर त्याच्यासाठी हे बुक आहे, लवकरच लॉन्च होईल. आणि दॅट इज द ऑब्जेक्टिव्ह, की महाराजांकडनं काय शिकायचं. तुम्ही जे आपण बोललो आज की टीम, एक्स्ट्रीम लेवलला टीम मोटिवेशन करायचं. ते एक्स्ट्रीम म्हणजे आज तुम्ही विचार पण नाही करू शकत. मग टीम मोटिवेशन त्यांच्याकडनं कसं शिकायचं, ते स्पिरिच्युअल होते का, त्या स्किल्स त्यांच्याकडे होत्या का, है ना. तर ह्या सगळ्या गोष्टींचं करून ते पुस्तक आहे. म्हणजे मी बऱ्याच इतिहास तज्ज्ञांना भेटलो की काय लिहू, है ना, ह्याच्यातनं म्हणजे बराच रिसर्च केला, 5 वर्ष रिसर्च करतोय ह्याच्यावरनं. तेच म्हणाले सगळे की ह्याच्यातनं अर्क काढायचा आहे तुला, हे इतकं महत्त्वाचं आहे आणि आजच्या परिस्थितीला त्याला लिंक करायचं आहे, है ना. तर ते झालंय आता, तर लवकरच होईल. आमच्या शुभेच्छा या पुस्तकाला तुमच्या. हे नक्कीच सगळ्यांना उपयोगाचं पुस्तक असेल. थँक्यू सर. शेवटचा प्रश्न की बिझनेस, एंटरप्रेन्योरशिप, स्टार्टअप्स याच्यामध्ये खूप सध्या चर्चा आणि हे होते,
पुढची 10 वर्ष 5 वर्ष तुम्ही कशी बघता? कुठल्याच नव्या संधी या तुम्हाला दिसतात? मला असं वाटतं की पुढची 10 वर्ष हे बिझनेससाठी सगळ्यात अमृत काळ तुम्ही म्हणू शकता, बेस्ट टाईम. कारण टेक्नॉलॉजी गावागावांमध्ये रीच झाली आहे, मोबाईल, इंटरनेट सगळं आहे. तर बिझनेसमध्ये एक 5-6 गोष्टी आहेत. जर तुम्हाला जमलं, मी जसं म्हणलं तुम्हाला, तर तुम्ही हे रिटेल जे आहे ना, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, ह्याच्या बिझनेस मॉडेल शिकवून घ्या. त्याचा जो बिझनेस आहे, ॲमेझॉन आत्ता म्हणतं आहे की आम्ही फक्त आत्ता 10% स्क्रॅच केलं आहे, अजून आम्हाला 90% बिझनेस करायचा. म्हणजे विचार करा, एवढं मोठं समुद्र आहे, त्याच्यात तुम्ही डेफिनेटली उतरलं पाहिजे. पण अभ्यास करून परत, म्हणजे तो माझा कोर्स जो आहे ते सगळं बघून कसंही नाव, तो एक मोठा बिझनेस. जर तुम्ही एनी चान्स टेक्नॉलॉजी रिलेटेड असाल तर तुम्ही हे ChatGPT, OpenAI ह्याच्यामध्ये काय करू शकला तर नक्की करा, डेफिनेटली. म्हणजे पुढचे 10 वर्ष इतकं मार्केट डिस्रप्ट होणार आहे टेक्नॉलॉजीचं, म्हणजे तुम्ही इमॅजिन नाही करू शकणार एवढं डिस्टर्ब होणार आहे. तर तुम्ही त्यात काय करू शकले तर नक्की करा. नंतर तुम्ही जर बिझनेस कुठलाही करत असाल पुढचे 10 वर्ष, तर मी म्हणेल बिना टेक्नॉलॉजीचा बिझनेस तुम्ही करू नका. म्हणजे टेक्नॉलॉजी ही मस्ट आहे. आणि वेन आय से टेक्नॉलॉजी म्हणजे काय, जर तुम्ही गुगल पे वापरताय, एखादा पेमेंट गेटवे वापरताय, टेक्नॉलॉजी आहे ना. एखादा फ्लिपकार्टचं सप्लाय चेन वापरताय, किंवा तुमच्या घरातनं कोणीतरी येऊन तुमचे बनवलेले पापड घेऊन जाते आणि तुम्हाला मोबाईलवर अपडेट येते, रिसिव्ड इन द वेअर हाऊस, याला टेक्नॉलॉजी आहे ना. तर टेक्नॉलॉजी वापरल्याशिवाय बिझनेस करू नका, कारण टेक्नॉलॉजीने तुम्हाला स्केल मिळते आणि भरपूर पैसे पण मिळू शकतात. टेक्नॉलॉजी AI मध्ये काय करू शकले, रिटेलमध्ये काय करू शकले. आता ह्या 5-6 गोष्टी आहेत, म्हणजे ह्या 3 गोष्टी तर नक्की आहेत तुम्ही बिझनेस जर पुढच्या 10 वर्ष करायचा असेल तर. पण त्यालाच जोडून मी एक अजून हे ॲड करेल की हे अचीव करायला आपल्याला काय करायला लागणार, राईट. हे जे पुढचे 10 वर्ष अचीव करायचं असेल तर काय करायला लागणार. तर मला वाटतं की आपल्याला जर मराठी लोकांना वर आणायचं आहे बिझनेसमध्ये, तर दे आसरा, गरजे मराठी, टाय जे आहे पुण्याचं, अशा काही संस्थांना मोठं काम करायचं आहे, म्हणजे बरंच काम करायचं आहे. हे खूप जरुरी आहे, कारण पैसे येतील आणि आता गव्हर्नमेंटच्या पॉलिसी बदलतील. बघा, स्मॉल बिझनेससाठी पैसे येतील, पॉलिसीज बदलतील, सगळं होईल. पण अवेअरनेस, बिझनेस कसा करायचा, काय चुका होतात त्या नाही करायच्या, काय डॉक्युमेंट लागतात, काय लिगल लागतात, ह्या सगळ्या गोष्टींसाठी हे खूप जरुरी आहे. ह्या फाउंडेशननी आता एक मुवमेंट म्हणून चालू केलं पाहिजे, राईट, की काय करायला पाहिजे. आणि आमच्यासारख्या ऑन्टरप्रिनर्सनी सगळ्यांनी ह्याच्यात उतरलं पाहिजे. जसं एकाने एकाला मेंटर करा, एकाने 10ला मेंटर करा, ही सुरुवात चालू करा. बघा, हे मुवमेंट मोठं होईल. ह्या सगळ्या गोष्टी केल्याने मला असं वाटतं की आपण महाराष्ट्रची एक आयडेंटिटी काय होते माहिती का, एक 10 वर्षापूर्वी, की आपण एक एज्युकेशनल स्टेट होतो. म्हणजे पहिले एज्युकेशनची क्रांती कुठं झाली, महाराष्ट्र, पुण्यामध्ये. हायर एज्युकेशनची क्रांती कुठं झाली, पुण्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये. कॉलेजेस सगळे कुठं आले, इथे, राईट. तसंच आपल्याला महाराष्ट्राला ऑन्टरप्रिनर्सच्या क्रांतीमध्ये पुढे न्यायचं. आणि म्हणजे भारतातला 50% बिझनेस महाराष्ट्रात व्हायला पाहिजे. आणि ह्याच्यासाठी हे मोमेंट जरुरी आहे आणि ह्याच्यासाठी पुढचे 10 वर्ष खूप जरुरी आहेत. पुढची 10 वर्ष या सगळ्यासाठी खूप महत्त्वाची आहेत. 100%. आणि आपण सगळे मिळून ही तर चळवळ आहे, ही जी काही जो फोर्स आहे हा पुढे नेऊया. त्याचबरोबर फक्त हे पॉडकास्ट जे आहे, ह्याच्या ज्या चर्चा आहेत, हे फक्त ऐकण्यासाठी नाही, याच्यात तुम्ही पण सहभागी झालं पाहिजे. अशाच गोष्टींबद्दल, अशाच चांगल्या उपक्रमाबद्दल असेल काही माहिती तुम्ही आम्हाला कळवा. नवीन गेस्ट कुठे तुम्हाला हवे असतील तेही आम्हाला कळवा. कारण उद्योजकता वाढवणं हे संपत्ती निर्माण करणं आहे, महाराष्ट्र संपन्न करणं, आणि हे काही एकट्याचं काम नाही आहे, संस्थेचं काम नाही, हे आपल्या सगळ्यांचं काम आहे. आणि आपण हे सगळ्यांचं काम आपण सगळ्यांनी, मला वाटतं, पुढे घेऊन गेलं पाहिजे. तर तुम्ही आलात, तुमचे मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू.